आज वेक्टर सुरू करतोय मी शिकवायला आणि जे ऍबसेंट आहेत आता त्यांच्यासाठी रेकॉर्ड करतोय मी. ऍक्च्युली रोज सकाळी नाही, रोज संध्याकाळचाच टायमिंग आहे, रात्री झालं नाही म्हणून मी आता ठेवलंय. तर तुम्ही एक बुक घ्यायचंय प्रॉपर कोणत्या तरी एका पब्लिकेशनचं याच्यापैकी आणि तुम्हाला परवा मी नोट्स देतो. आता थेरॉटिकल पार्ट शिकवतोय ना आज आणि उद्या. परवा तुम्हाला एमसीक्यू साठी मी सीट्स देतो. त्या सीट्स तुम्हाला क्लासवर दिल्या जातील ऑफलाईन मध्ये. तर एक बुक तुमच्याकडे पाहिजे कोणतं तरी. तर बुक्सचे पब्लिकेशन लिहून घ्या. एक तर विद्याभारती, एकच घ्यायचा, कोणतंही एक घ्या. एक सॉल्व्ह करून झालं तर मग दुसऱ्याकडे बघा. विद्याभारती, त्याच्यानंतर टार्गेट, विद्याभारती किंवा टार्गेट किंवा मग पीएल नसेल तर सिक्वेन्स असंच राहू द्या. विद्याभारती, टार्गेट, पीएल म्हणजे प्रज्ञा लातूर पॅटर्न. प्रज्ञा लातूर पॅटर्न आहे, निकिता पब्लिकेशन. प्रज्ञा लातूर पॅटर्न, निकिता पब्लिकेशन. समजलं का? हे आहे कोणाकडे बुक? पीएल प्रज्ञा लातूर पॅटर्न, निकिता पब्लिकेशन. पहिल्यांदा प्रेफरन्स याला द्या. हे नाही भेटलं तर हे घ्या, हे नाही भेटलं तर हे घ्या. आणि हे नाही भेटलं कोणतंच तर नवनीत घ्या. नवनीतचं मार्केटमध्ये अवेलेबल नाही, हे मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये सध्या. समजलं का? कारण ते सध्या अपडेट होतंय, मार्केटमध्ये लॉन्च नाही झालेलं अजून. तर ह्या एवढ्यापैकी एक बुक घ्या. मग तुम्ही मार्वल घेतलं तरी चालेल, पण मार्वल मध्ये थोडस जीईचा पार्ट एक्स्ट्रा घातलेला आहे. तर ह्या 2-3 पैकी कोणतंही एक पुस्तक पूर्ण सॉल्व्ह करायचं. शक्यतो हे दोनच बघा. पूर्ण सॉल्व्ह करायचं. माझे सीट सॉल्व्ह झाल्यानंतर ते पूर्ण सॉल्व्ह करायचं, त्यातले डाऊट विचारायचे. कळाली का सूचना सगळ्यांना? एक बुक मात्र कंपल्सरी पाहिजे, फक्त सीट्सवर नाही. मी सीट्स म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन मला जे तुम्हाला सॉल्व्ह करायला द्यायचं आहे, म्हणजे एका टाईपचा एकच क्वेश्चन घेतो मी त्याच्यामध्ये, जे महत्वाचं आहे ते. तर तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी विद्याभारती किंवा एक कोणतं तरी एक पुस्तक पाहिजे, ते पूर्ण सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं काही शिल्लक राहत नाही. ओके. त्याच्यानंतर पुढची काय सूचना द्यायची होती? त्याच्यानंतर अगोदर 1-2 दिवसांनी, ज्या दिवशी नोट्स द्यायला येईल ना परवा, त्या दिवशी एक प्रिलिम ठेवलेली आहे. ही प्रिलिम मागचा प्रिव्हियस जे आहे ना, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर एक झालेला आहे, जो सीईटीचा जो क्वेश्चन पेपर खरोखर झालेला आहे, तो क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. म्हणजे त्याच्यातून मला कशासाठी देणार आहे की मला आयडिया येईल की तुमचे आजचे मार्क्स जे आहेत प्रिव्हियस पेपर दिला एक सॉल्व्ह करायला की बरोबर तो 90 मिनिट्स मध्ये घेईल. आता तो तर सेट केलेला पेपर असतो ना सीईटीचा, तो पेपर तुम्ही 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा. आपण तिथे चेक करू, त्याचे मार्क्स बघायचे आजचे, आणि आपल्याला मग कोणते वीक टॉपिक आहेत ना तुमचे ते कळतील त्याच्यातून. समजलं का? आणि मग त्याच्यानंतरच्या प्रिलिम्स होतील, खरोखरच्या प्रिलिम्स. म्हणजे ही प्रिलिम तुमची प्रिलिम नाही म्हणता येणार त्याला, प्री कोर्स जी टेस्ट होणार आहे ती म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, ती टेस्ट द्यायची आणि त्याच्यानंतर मग ड्रास्टिक चेंज झाला पाहिजे. आफ्टर हे सगळं त्या टॉपिक मध्ये चांगले मार्क्स आले पाहिजे. आणि फायनल जी तुमची एक्झाम होईल, ज्या 10 टेस्ट होतील त्याच्यामध्ये मग इम्प्रुव्हमेंट होत गेली पाहिजे खूप जास्त. जमेल ना ही टेस्ट द्यायची, भले किती कमी मार्क्स येऊ द्या, ते फक्त चेक करायला आहे ना तुम्ही कुठपर्यंत आहेत, ते कोणत्या टॉपिक मध्ये जास्त मार्क्स जातात, मग तो टॉपिक जास्त हायलाइट करायला. कळलं का घ्यायची ती? ज्या टॉपिक मध्ये कमी मार्क्स पडतील त्या टॉपिकला आपण जास्त वेटेज देऊया. कळालं का? जो टॉपिक जास्त तुम्हाला इझी जातोय त्या टॉपिकला कमी वेटेज देता येईल, त्यासाठी आहे. टायमिंग सांगतो मी, टायमिंग ठरवूया आपण. आता 2 दिवस वेक्टरची थिअरी आणि त्याच्यानंतर मग आपण वेक्टरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. वेक्टरची म्हणजे सगळीच थिअरी घेणार मी त्याच्यामध्ये, लाईन प्लेनची पण आणि वेक्टरची पण. ठीक आहे. आता वेक्टरची सुरुवात कुठून झाली होती याच्यामध्ये फक्त आता शॉर्टकट जास्त नाही आहेत वेक्टर्स मध्ये, बाकीच्यांमध्ये शॉर्टकट खूप आहेत. वेक्टर्स मध्ये फक्त थेरॉटिकल पार्ट एक लिंक लावून लक्षात ठेवायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये शॉर्टकट्स नाहीच आहेत, माहित आहे तुम्हाला. वेक्टर्स मध्ये काहीच शॉर्टकट नाही आहेत, फक्त फॉर्म्युले वगैरे पुस्तकातलेच आहेत. पण थेरॉटिकल पार्ट नीट रिवाइज करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्याच्यावर क्वेश्चन आला तर वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याच्यावरून आपल्याला ते इझिली सॉल्व्ह करायला जमेल. ठीक आहे, आपण रिवाइज करतोय आता. स्केलर वेक्टरची डेफिनेशन माहितच आहे तुम्हाला, हे फक्त नोट डाऊन करून घेत जा असं पटपट. स्केलर म्हणजे काय असतं? फक्त मॅग्निट्यूड, बरोबर आहे.
वेक्टर म्हणजे काय असणार आहे? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. बरोबर आहे. वेक्टरचे टाइप्स रे, वेक्टरचे टाइप्स. पहिला टाइप काय असतो वेक्टरचा सांगा? झिरो वेक्टर. मी टाइप्स लिहितो. झिरो वेक्टर, युनिट वेक्टर. डेफिनेशन रिवाइज करा मनातल्या मनात. मी सांगतो परत एकदा. युनिट वेक्टर, त्याच्यानंतर कोलिनियर वेक्टर, 4 इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, कोप्लेनर वेक्टर्स, फ्री वेक्टर्स, लोकलाइज्ड वेक्टर्स, लोकलाइज्ड वेक्टर, अजून काय राहिलं? नॉन कोप्लेनर वेक्टर, लिनियर कॉम्बिनेशन, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे. कोटर्मिनस वेक्टर्स, वेक्टर्स, कोइनिशियल वेक्टर्स, समजावून घ्यायचं डेफिनेशन. झिरो वेक्टर म्हणजे काय असतं रे? मॅग्निट्यूड किती असते झिरो वेक्टरची? मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड झिरो असते. मॅग्निट्यूड काय असते? झिरो. आणि डायरेक्शन महत्वाचं आहे. डायरेक्शन काय असते झिरो वेक्टरची? नॉट स्पेसिफाईड. नो डायरेक्शन लिहायचं का आन्सर? कधी नाही. नॉट स्पेसिफिक डायरेक्शन किंवा नॉट स्पेसिफाईड हायलाइट करा. युनिट वेक्टर मॅग्निट्यूड 1. डायरेक्शन विषयी काय? आता त्याची काहीतरी असू शकते त्याला डायरेक्शन. मॅग्निट्यूड किती असते त्याची? 1. पण याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तो युनिट वेक्टर कॅपने दाखवतात. ई कॅप और ए कॅप और समथिंग एल्स. बरोबर आहे. कॅपने दाखवतात. कॅप म्हणजे युनिट वेक्टर. आणि कोणताही वेक्टर जर असेल एखादा ए बार, तर त्याच्या अलॉंग जर ई कॅप दाखवायचा असेल तर तो कसा दाखवतो आपण? वेक्टर. तो वेक्टर आपण त्याची तो वेक्टर आपण त्याची मॅग्निट्यूड. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं युनिट वेक्टरच्या बाबतीत. कोलिनियर वेक्टरच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? कोलिनियर म्हणजे कसे वेक्टर्स असतात? पॅरलल वेक्टर्स असतात. पॅरलल लाईक दिस. मग त्यांची मॅग्निट्यूड काही असेल, डायरेक्शन कशी असेल? कशी म्हणजे पॅरलल लाईनवर कशी? एकतर स्ट्रेट किंवा अशी अपोजिट असेल. लाईक दिस अपोजिट किंवा सेम डायरेक्शन असेल. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी असू द्या. कोलिनियर वेक्टर म्हणजे काय असतात? ते पॅरलल वेक्टर्स असतात. त्यांची कोलिनियरिटीसाठी एक कंडिशन असते. काय असते रे कोलिनियरिटीसाठी कंडिशन? कोलिनियर वेक्टरसाठी कंडिशन काय असते महत्वाची? ते एकमेकांचे काय असले पाहिजे? स्केलर मल्टिपल्स. स्केलर मल्टिपल्स. एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल, समजा एक वेक्टर असेल ए बार आणि दुसरा जर असेल एम बी बार, तर हा एम काय आहे? स्केलर मल्टिपल. हे काय दाखवतो? कशामुळे दाखवतोय असं स्केलर मल्टिपल? तर सिंपल आहे. इक्वल वेक्टरची डेफिनेशन काय आहे? त्याच्या अगोदर इक्वल वेक्टर लिहायला पाहिजे होतं मी. तर इक्वल वेक्टरची डेफिनेशन काय आहे? की त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असते. जर हा ए बार आणि हा बी बार आहे, दोघांची मॅग्निट्यूड जर सेम असेल, दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल, डायरेक्शन सेम असेल तर इक्वल वेक्टर म्हणतो. पण कोलिनियर वेक्टर मध्ये तसं काही असतं का की डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असावी? असं काहीच नसतं. आणि निगेटिव्ह वेक्टर मध्ये काय असतं? मॅग्निट्यूड इक्वल असते पण डायरेक्शन अपोजिट असते. हे माहित आहे. आता इथे बघा, समजा दोन वेक्टर असतील ए बार आणि हा दुसरा आहे बी बार. समजा ए बारची डायरेक्शन पण इकडेच आहे, पण बी बारची मॅग्निट्यूड मोठी आहे, ए बारची मॅग्निट्यूड छोटी आहे. मग आता सपोज इथे तुम्हाला काय करायचं? किंवा हा ए बार आहे, हा बी बार आहे. ह्या बी बारला इथपर्यंत न्यायचंय. डायरेक्शन तर सेम आहे. बी बारला इथपर्यंत न्यायचंय. मग काय करावं लागेल?
याची मॅग्निट्यूड वाढवावी लागेल, म्हणजे बी बारला काय करावं लागेल, कुठल्या तरी स्केलरने मल्टिप्लाय केलं की त्याची मॅग्निट्यूड वाढेल. कारण कोणत्याही स्केलरला कोणत्याही व्हेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर काय होत असतं, त्याची मॅग्निट्यूड वाढते किंवा कमी होते. बरोबर आहे, वाढते किंवा अपोजिट साईडला येते किंवा एकदम झिरो होते. म्हणजे काय, स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये असं आपण शिकलो, हा ए बार व्हेक्टर असेल, एम हा स्केलर असेल. जर आपण एम ह्या पॉझिटिव्ह नंबरने याला मल्टिप्लाय केलं, समजा एम ची व्हॅल्यू 5 आहे आणि ए बार ची मॅग्निट्यूड पहिली होती सपोज 5 होती, तर 5 ने याला याची मॅग्निट्यूड 5 आहे, परत 5 ने मल्टिप्लाय केलं की ते 25 ए बार होईल, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड खूप जास्त मोठी होईल. जसं मी सांगितलं होतं, इथून नगर टू सुपा समजा 25 किलोमीटर आहे, त्याला अजून तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं, 25 आहे त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर ते पुण्यापर्यंत जाईल 100 किलोमीटर, तो वेक्टर पुढे जाईल. त्याला -4 ने मल्टिप्लाय केलं तर तो इकडे औरंगाबाद पर्यंत जाईल, -100 किलोमीटर. लक्षात आलं का? म्हणजे डायरेक्शन त्याची काय होते, एकतर त्याच डायरेक्शन मध्ये तो नवीन वेक्टर जातो. पण लक्षात ठेवा, हा जो वेक्टर असतो ए बार ओरिजिनल आणि नवीन एम ए बार, तो दुसरा वेक्टर असतो त्याच लाईन ऑफ ऍक्शनच्या अलॉंग. तर तो वेक्टर एकतर पुढे जातो किंवा अपोजिट डायरेक्शनने मागे येतो. आणि जर तुम्हाला त्याची ही इक्वॅलिटीचं साईन असेल, मध्ये इक्वॅलिटी साईन असेल, तर त्याची मॅग्निट्यूड वाढवून घेऊन तुम्ही त्यांना इक्वल फॉर्म मध्ये आणलंय. आणि जर इथं निगेटिव्ह असेल तो, तर त्यांची डायरेक्शन अपोजिट असते, म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड इक्वल केली तुम्ही पण डायरेक्शन अपोजिट आहे. पण ते वेक्टर कसे असतात, कोलिनियर असतात. लक्षात आलं का? कोलिनियर म्हणजे एक यातून निष्पन्न होतं ना की त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि अपोजिट एकतर पॉझिटिव्ह साईन असेल तर सेम आहे किंवा अपोजिट साईन असेल तर कशी आहे, निगेटिव्ह आहे, ते एकमेकांचे अपोजिट डायरेक्शन आहे निगेटिव्ह साईनमुळे. आणि पॉझिटिव्ह असेल तर कसं असतं, ते सेम डायरेक्शन मध्ये, म्हणजे इक्वलच असतात. तर सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल तर ते दोन वेक्टर कसे असतात, कोलिनियर. आणि कोलिनियर म्हणजे काय, पॅरलल असतात. सिम्पली एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल तर ते दोन्ही वेक्टर पॅरलल लाईन्सवर असतात किंवा कसे, त्यांना काय म्हणतो आपण, कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर म्हणजे पॅरलल वेक्टर्स. लक्षात राहील ना, ही कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे, कोलिनियर वेक्टर. याच्यात फक्त मी ज्याला म्हणेल की याच्यावर जास्त हायलाइट करा, त्याच्यावर जास्त फोकस करायचं, ते माहीतच पाहिजे. कोलिनियर वेक्टर म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असेल तर ती कंडिशन असते, ती कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. इक्वल वेक्टर समजलंय ना, मॅग्निट्यूड इक्वल आणि डायरेक्शन इक्वल. निगेटिव्ह वेक्टर समजलंय ना, मॅग्निट्यूड इक्वल असते पण डायरेक्शन अपोजिट असते. कोप्लेनर वेक्टर सगळ्यात महत्वाचं आहे. कोप्लेनर वेक्टर म्हणजे एकाच प्लेन मध्ये असणारे किंवा पॅरल प्लेन मध्ये. या प्लेन मध्ये, या बोर्डवर कितीही वेक्टर्स करा, ते कोप्लेनर वेक्टर्स होतील. म्हणजे एकाच प्लेन मध्ये असलेले किंवा ह्या प्लेनला पॅरल प्लेन मध्ये असणारे वेक्टर्स कसे असतात, कोप्लेनर. कोप्लेनर समजलंय सगळ्यांना? कोप्लेनर वेक्टर्स सेम प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये. आता फ्री वेक्टर्स आणि लोकलाइज्ड वेक्टर. फ्री वेक्टर कशाला म्हणतो आपण, आता लिहायचं नाही तुम्ही इथे, फक्त जे महत्वाचं आहे तेवढंच मी सांगेल. हे तुम्हाला ऍक्च्युअली मी नोट्स मध्ये दिलेलं आहे, सीट ज्या देणार आहे परवा तुम्हाला, त्या सीट मध्ये ऑलरेडी आहे हे सगळं. आणि तुम्ही जे पुस्तक घेणार आहे त्या पुस्तकामध्ये काही गोष्टी ज्या नसतील त्या सीट मध्ये असतील. त्यामुळे लिहायच्या भानगडीत पडू नका, फक्त आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचं सोल्युशन द्यायचं. तर फ्री वेक्टर आणि लोकलाइज्ड वेक्टर. लोकलाइज्ड मी कोणतं एक्झाम्पल सांगितलं होतं, लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे काय सांगितलं होतं की एक बघा, हा वेक्टर आहे, समजा कुठला तरी एफ बार वेक्टर आहे. हा वेक्टर जर तुम्हाला पॅरलल लाईनवर शिफ्ट करता येत नसेल, म्हणजे हा एफ बार जर इकडे घेता येत नसेल, त्याला पॅरलल लाईनवर शिफ्टिंग होत नाही. हा एफ बार असा आहे, हा एफ बार इथून उचलला आणि त्याच लाईन ऑफ ऍक्शनवर जर ठेवला, पुढे इथून उचलला इकडे ठेवला किंवा इथून उचलला इकडे ठेवला, त्याच सेम लाईन ऑफ ऍक्शनवर. याची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे. लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे ज्या लाईनवर असतो तो. त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी सांगितलं, एक हायवे घ्या आणि त्या हायवेवर असे सेगमेंट्स असतात ना, एक स्टॉप ए स्टॉप झाला, त्याच्यानंतर बी स्टॉप झाला, जसं शिरूर आहे, त्याच्यानंतर सुपा आहे. तर ह्या मध्ये स्टॉपवर हा एक वेक्टर झाला, सुपा टू शिरूर, शिरूर टू रांजणगाव दुसरा वेक्टर झाला. म्हणजे हा सुपा टू शिरूर जर 25 किलोमीटरचा वेक्टर त्याच रोडवर शिफ्ट करू शकत असू तर त्याला म्हणायचं लोकलाइज्ड वेक्टर. आणि तो जर पॅरलल रोड असेल, एखादा हायवे समजा पुणे नाशिक त्याला पॅरलल असेल तर त्याच्यावर शिफ्ट करू शकत नाही आपण, तर त्याला काय म्हणायचं, लोकलाइज्ड वेक्टर. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल काय असतं, फोर्स वेक्टर. फोर्स इज द लोकलाइज्ड वेक्टर. कारण काय आहे त्याचं, समजा तुम्हाला हा पेन आहे इथे, हा पेन माझ्या हातावर आहे आणि हा तुम्हाला पुढे ढकलायला सांगितला,
तर इथं मी असं बोटाने फोर्स लावतोय, इथे हा ढकलतोय पुढे, म्हणजे त्याची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे त्याच्यामध्येच ढकलतोय. पण इकडे त्याला पॅरल लाईनवर मी असं बोटाने ढकललं तर पेन पुढे जाईल का, फोर्स लागेल का त्याला, ते नाही लागणार. म्हणजे हा फोर्स वेक्टर त्याच्याच लाईन ऑफ ऍक्शन वर शिफ्ट करता येतो. समजलं? फोर्स वेक्टर इज अ लोकलाइज्ड वेक्टर. का तर समजलं, तो त्याच्या सेम लाईन ऑफ ऍक्शन वर शिफ्ट करता येतो, पॅरल लाईन वर शिफ्ट करता येत नाही. जो वेक्टर लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे जो वेक्टर फक्त त्याच्या लाईन ऑफ ऍक्शन वर शिफ्टिंग करता येतो, पॅरल लाईन वर शिफ्ट करता येत नाही, त्याला म्हणायचं लोकलाइज्ड वेक्टर. फॉर एक्झाम्पल फोर्स. आता फ्री वेक्टर काय आहे? हे जे कोप्लेनर वेक्टर आहेत ना, सगळे कोप्लेनर वेक्टर जे काही घेतले आपण इथे, हे कोप्लेनर वेक्टर सगळे एफ बार असेल, ए बार असेल, बी बार असेल, तर हे सगळे काय आहेत? फ्री वेक्टर्स आहेत. फ्री, ते शिफ्ट करता येत असतील एकमेकांवर, तर त्याला काय म्हणतो आपण एकमेकांसाठी, तर त्याला काय म्हणतो आपण फ्री वेक्टर्स. का ते आहेत तर बघा, इकडे एक वेक्टर आहे समजा, हे फ्री वेक्टर्सला हे पॅरल किंवा कोलिनियर वेक्टर्स, या कोलिनियर वेक्टरला मी फ्री वेक्टर म्हटलंय. का बरं हे कोलिनियर वेक्टर फ्री वेक्टर होतात? तर बघा इकडे, आता हा बी बार आहे छोटा आहे, हा ए बार मोठा आहे. मग हे ए बारला जर तुम्हाला बी बारच्या इक्वल घ्यायचं असेल तर याला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करावं लागेल. समजा 3 स्केलर घेतला, आता ते झाले इक्वल वेक्टर. म्हणजे तुम्ही ए बारला कशाने रिप्लेस करू शकता? 3b बारने करू शकतो की नाही? ते इक्वल झाले ना आता, तर त्याला रिप्लेस करू शकतो. समजा त्याची डायरेक्शन अपोजिट असेल, इकडे घ्यायची असेल, तर याला निगेटिव्ह साईन येईल. तरी ए बारला तुम्ही कशाने रिप्लेस करू शकता? -3b बारने, कारण ते निगेटिव्ह साईन फक्त काय दाखवतं? अपोजिट डायरेक्शन. समजलं का? कोलिनियर वेक्टर फ्री वेक्टर का होतात? ते शिफ्टिंग होतील ना, इक्वल होतात ना, ते कळलं की नाही? नॉन कोप्लेनर वेक्टर जे सेम प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन्स मध्ये नाहीत, त्यांना काय म्हणतो आपण? नॉन कोप्लेनर वेक्टर्स. म्हणजे ह्या प्लेन मध्ये एक वेक्टर असेल, समोरच्या प्लेन मध्ये एक वेक्टर असेल, तर ते नॉन कोप्लेनर वेक्टर्स असतात. फक्त पॅरलल प्लेन मध्ये किंवा सेम प्लेन मध्ये जे असतात ते कोप्लेनर, जे तसे नसतात ते नॉन कोप्लेनर. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स कशाला म्हणतो आपण? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. तर काही वेक्टर्स असतील, काही नॉन झिरो स्केलर्स असतील. समजा एम एन पी हे स्केलर्स आहेत, नॉन झिरो स्केलर्स, आणि ए बार, बी बार, सी बार हे 3 समजा वेक्टर्स आहेत, नॉन झिरो वेक्टर्स. तर यांचं लिनियर कॉम्बिनेशन एम ए बार प्लस एन बी बार प्लस एन सी बार होतं. 2च असतील तर हे दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन. 3 आहेत, 4 आहेत, तर हे पी सी बार प्लस क्यू डी बार, तर हे 4 आहेत. 4 वेक्टरचं हे लिनियर कॉम्बिनेशन झालं. 4 स्केलर्स, 4 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन. त्यानंतर को टर्मिनस वेक्टर्स आणि को इनिशियल. हे को टर्मिनस आहेत, हे को टर्मिनस, आणि हे को इनिशियल आहे. को इनिशियल म्हणजे त्यांचा इनिशियल पॉइंट सेम आहे. हे को इनिशियल आहेत आणि हे को टर्मिनस आहे. को इनिशियल म्हणजे सेम इनिशियल पॉइंट, को टर्मिनस म्हणजे त्यांचा एंड पॉइंट जो टर्मिनल पॉइंट आहे तो सेम आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं? फरक दोन्हीमधला सिंपल आहे. बेसिक डेफिनेशन समजला वेक्टरच्या? काय अडचण आहे? ओके. आता मी तुमच्या सिक्वेन्स नुसार घेणार नाही, जो टेक्स्टबुक मधला सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार घेत नाही, मी माझ्या सिक्वेन्स नुसार घेतोय. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायरेक्ट 4 थेरम्स आहेत ना, ते 4 थेरम मला आधी नाही घ्यायचे. आता आधी मला काय शिकवायचं आहे अगोदर? आता डॉट प्रोडक्ट आणि मग परत वेक्टर प्रोडक्ट. मी सगळी थेरी रिकॉल करतोय. डॉट प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट, आणि मग परत काय येणार? मागे 4 थेरम्स आहेत त्याच्याकडे येणार. ठीक आहे. आता डॉट प्रोडक्ट विषयी सांगा. डॉट प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. आता ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे याच्यात महत्वाचं काय आहे? वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. 2 महत्वाचे रूल बघा. ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. वेक्टर ऍडिशन कम्युटेटिव्ह असते. त्याच्यानंतर ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. असोसिएटिव्ह असते की नसते? वेक्टर ऍडिशन असोसिएटिव्ह असते की नसते? कशावरून असते?
आपल्याला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वगैरे अगोदर शिकवतो आणि त्याच्यानंतर बघू हे त्याच्यावरून सांगा मला असोसिएटिव्ह लॉ. आता हे तर आहे डेफिनेटली, असोसिएटिव्ह आहे की नाही मला सांगा. इकडे बघा, सांगितलं होतं मी त्यावेळेस, तुम्हाला आठवत नाही. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय आहे? ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन आपण फक्त ट्रायंगल मध्ये शॉर्टकट बघतो, बरोबर आहे. ए बी सी ट्रायंगल आहे, तर ए पासून तुम्हाला सी पर्यंत जायचं असेल तर दोन वे आहेत. एक तर ए कडून बी कडे जा किंवा बी कडून ए कडून बी कडे जा, बी कडून सी कडे जा. मग असं होईल ते तुम्ही आधी ए बी बार इकडे गेलात प्लस नंतर बी टू सी गेला म्हणजे बी सी बार, या दोघांची ऍडिशन करून तुम्ही इकडे जाल शॉर्टकटने. हा शॉर्टकट काय आहे? डायरेक्ट ए टू बी सॉरी ए टू सी म्हणजे ए सी बार. दिस इज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. जो शॉर्टकट असतो तो ह्या दोघांचा रिझल्टंट असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा असं तुम्ही डायरेक्शनच नसते, एक असं गोल गोल फिरत असेल तर कुठूनही सुरुवात करा. ए टू बी, बी टू सी, सी टू ए म्हणजे, किंवा मग असं होईल ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार किंवा बी सी बार प्लस सी ए बार प्लस ए बी बार. कुठूनही सुरुवात करा. समजा बी सी बार प्लस सी ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू आउटपुट काहीच नाही आहे. शॉर्टकट आहे का कुठं? नाही, फक्त ऍडिशन केली, आउटपुट काहीच नाही म्हणजे 0 बार आहे. अलग लक्षात, 0 बार आहे. वेक्टरची ऍडिशन वेक्टरच येतो, स्केलर येत नाही, म्हणून इथं 0 न लिहिता 0 बार लिहिले. युनिट 0 वेक्टर आपण कशाने दाखवतो? 0 बारने दाखवतो, तर हा 0 बार आहे. याच्यामध्ये कोणताही एक ट्रान्सपोज करता येतो आपल्याला. बीसी बार प्लस सी ए बार इज इक्वल टू, हा ट्रान्सपोज करता येतो मायनस ए बी बार, हा ट्रान्सपोज करता येतो. कोणताही एक ट्रान्सपोज केला तर तो मात्र काय होतो? निगेटिव्ह होतो. दोनही ट्रान्सपोज करता येतात, ते दोन्ही वेक्टर निगेटिव्ह होतात, मायनस साइन कॉमन येतं त्यातून. त्याच्यानंतर आपण पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हाच लॉ एक्सटेंड केला होता आणि पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन बघितलं होतं, बरोबर आहे. ए बी सी डी ई एफ. समजा तुम्हाला ए टू बी जायचं असेल, समजा तुम्हाला ए टू बी जायचं आहे, तर तुम्ही असं जर गेलात ए टू एफ, उलट घेतं हे, उलट होतं हे शॉर्टकट. मला समजा एफ टू ए टू एफ घेतला इथे, ए एफ बार, ए टू एफ जायचंय, पण तुम्ही असेही जाऊ शकता. हे शॉर्टकट आहे ए टू एफ, पण तुम्ही असेही जाऊ शकता. ए टू बी म्हणजे ए बी बार, बी टू सी म्हणजे बी सी बार, परत सी टू डी म्हणजे सी डी बार, परत डी टू एफ म्हणजे सॉरी डी टू ई म्हणजे डी ई बार, परत ई टू एफ म्हणजे ई एफ बार. म्हणजे हे असं गेलात तर एफ लाच पोहोचणार आहात आणि इथून डायरेक्ट शॉर्टकटने, म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन करून जो रिझल्टंट येईल तो काय येईल? एफ बार. दिस लॉ इज कॉल्ड ऍज पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन समजला. तर याला बेसिक लॉ कोणता आहे? ट्रायंगल लॉच आहे, कारण तुम्ही ए टू सी जाऊ शकता डायरेक्ट इथे असं घेता. त्याच्यानंतर परत हे ए टू सी, ए सी प्लस सी डी म्हणजे डायरेक्ट काय होतं? हे एडी होतं. परत एडी प्लस डी म्हणजे काय होतो? हा ए. आणि परत एई प्लस ई एफ म्हणजे काय होतो? ए एफ. ते असं प्रूव्ह करता येतं, बरोबर आहे. पॉलिगॉनल लॉ समजलाय. पॉलिगॉनल लॉ. याच्यानंतर पॅरेलोग्राम लॉ होता. पॅरेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॅरेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय होता? ए बी सी डी. तर ऍक्च्युअली ए बी बार प्लस एडी बार या दोघांची ऍडिशन, दोन ऍडजस्टंट साइडच्या अलॉंग जे वेक्टर येतात, दोन ऍडजस्टंट साइडच्या अलॉंग जे दोन वेक्टर येतात त्यांची ऍडिशन कोण असतो? त्यांच्याशी को इनिशियल असणारा कोणता वेक्टर आहे? या दोघांची को इनिशियल वेक्टर कोणता आहे? हा डायगोनल वेक्टर आहे एसी बार. तर ए बी बार प्लस एडी बार इज इक्वल टू एसी बार येतं. आता ही वेक्टर ऍडिशन कम्युटेटिव्ह आहे, म्हणजे तुम्ही असं लिहिलं तरी चालतं. एडी बार प्लस ए बी बार इज इक्वल टू एसी बार असं लिहिलं तरी चालतंय, कारण ते वेक्टर ऍडिशन कशी आहे? कम्युटेटिव्ह एलएचएस ला. आता प्रोडक्ट जर असेल इथं क्रॉस प्रोडक्ट, तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण असं नाही लिहू शकत ना ए बी बार क्रॉस एडी बार, किंवा त्याला रिप्लेस नाही करू शकत.
इथे क्रॉसचं साईन असेल तर हे इंटरचेंज होतात का? असे नाही होत. इंटरचेंज केले तर पुढे साईन बदलतं. आठवतंय ना तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट मध्ये? म्हणून आपण रिवाइज करतोय बारीक सारीक गोष्टी. तर वेक्टर ऍडिशन इथे कम्युटेटिव्ह आहे म्हणून हे असंही लिहिता येतं. आता दुसऱ्या बाकीच्या व्हर्टायसेस साठी काय लिहिता येतं? हे बीए बार प्लस बीसी बार इज इक्वल टू काय येणार आहे? बीडी बार. हे सीबी बार प्लस सीडी बार इज इक्वल टू काय येईल? हे सीए बार. आणि डीए बार प्लस डीसी बार इज इक्वल टू काय येणार आहे? डीबी बार येणार आहे. समजलं? पॅरलेलोग्राम याला काय म्हणतो आपण? पॅरलेलोग्राम लॉ. Parallelogram law of vector addition. Parallelogram law of vector addition. Parallelogram law of vector addition झाला. पुढे याचा वेक्टर प्रोडक्ट मध्ये आहे. त्यात काही जण कन्फ्युज होतात, उलट सुलट लिहितात. तसं काही करायचं नाही. त्याच्या अगोदर आता डॉट प्रोडक्ट बघूया. डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट का म्हणतो आपण याला? डॉटने दाखवतो. ए बार डॉट बी बार. समजा ए बार एक वेक्टर असेल आणि दुसरा बी बार असेल. थीटा इज अँगल बिटवीन देम. थीटा इज अँगल बिटवीन देम. तर ए बार डॉट बी बार आपण कसा दाखवतो? ए बी कॉस थीटा. या थीटाचं जे काही असेल व्हॅल्यू 30, 45 वगैरे इथे लिहायची, त्यांची मॅग्निट्यूड इथे लिहायची. आता मी तुम्हाला खूप काही ज्या गोष्टी आहेत की त्याची मॅग्निट्यूड अशी ए ने दाखवतात, त्याची मॅग्निट्यूड बी ने, हे सांगतोय का? ते ऑलरेडी तुम्हाला बेस आहे त्याचा. मला फक्त ऍडव्हान्स गोष्टी सांगायच्या तिथे की ज्या इम्पॉर्टंट आहेत. कळलं का? म्हणून आता मी पहिल्यापासून जे पहिलं शिकवत होतो तसं नाही शिकवत, फास्ट शिकवतोय, महत्वाच्या गोष्टी हायलाइट करतोय. कळलं का? ए बार डॉट बी बार. आवाज येतोय का? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. नाव ही झाली त्याची डेफिनेशन. आता आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये शिकलो होतो. काय शिकलो होतो 3D मध्ये? की एखादा पॉइंट 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये असेल, त्याचे कोऑर्डिनेट जर एक्स वाय झेड असतील तर आपण याचा पोझिशन वेक्टर पी बार कसा दाखवतो रे? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असा दाखवतो. हे आय कॅप जे कॅप के कॅप काय असतात? एक्स वाय झेड ऍक्सिसच्या अलॉंग असणारे व्हेक्टर्स असतात. बरोबर आहे? एक्स वाय झेड ऍक्सिसच्या अलॉंग असणारे व्हेक्टर्स असतात. मग तो असा लिहितो त्याचा युनिट व्हेक्टर. आणि 2 डायमेन्शन मध्ये जर असेल तर तो फक्त पी बारच लिहितो. 2 डायमेन्शन मध्ये असेल तर त्याला पी बार किंवा ओपी बार म्हणतो. इथे पण ओपी बार असतो. म्हणजे इथं पी पॉइंट असा स्पेस मध्ये असेल तर 3 डायमेन्शन मध्ये याचा पोझिशन वेक्टर हा जो पी बार आहे त्याला अजून आपण ओपी बार पण म्हणतो. बरोबर आहे? तर तो वेक्टर असा येतो इकडे. बरोबर आहे? ओरिजिन पासून ओपी बार. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं यात. ओपी बार असा येतो. करेक्ट? ओ पासून पी कडे, ओरिजिन पासून पी कडे डायरेक्शन असते. त्यालाच आपण पी बार किंवा जनरली पी चा तुम्ही टेक्स्टबुक मध्ये आर बार ने दाखवलेला आहे पोझिशन वेक्टर. तर हा पोझिशन वेक्टर असा दाखवतो. आणि मग आता याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण युज करणार आहोत की ए बार आणि बी बार जर 3 डायमेन्शन मध्ये वगैरे असतील तर काय असतं. ठीक आहे. आता याची 1 बाय 1 एक एक प्रॉपर्टी सांगा मला. ही झाली डेफिनेशन त्याची. आता दुसरी डेफिनेशन याची ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असते? जर ए बार दिलेला असेल तुम्हाला, एक ए पॉइंट स्पेस मध्ये दिलाय, दुसरा बी पॉइंट स्पेस मध्ये दिलाय. समजा ए पॉइंट इथे दिलाय, बी पॉइंट इथे दिलाय, तर ओ ए बार आणि ओ बी बार, म्हणजे ओ ए बार म्हणजे ए बार तिकडे येईल तो, आणि ओ बी बार म्हणजे इकडे येईल बी बार. तर ते कसे लिहितो आपण? समजा ते असतील ए बार जर असेल, A1 म्हणजे ए चे पॉइंट जर A1, A2, A3 असे असतील आणि बी चे कोऑर्डिनेट जर असे असतील B1, B2 आणि B3, तर ए बार काय होणार आहे? A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. बी बार काय होणार आहे? B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप होणार आहे. आणि मग यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार आहे ते घ्यायचंय आपल्याला. तर तो डॉट प्रोडक्ट काय येतो रे? हा A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. आणि तो काय येतो? तर आपल्याला पुढची प्रॉपर्टी एक आहे की जर
आता हे मागे पुढे का करतोय याच्यात तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ते मी फक्त रिवाइज करतोय म्हणून खालीवर करतोय, कारण या सिक्वेन्सनी मी पहिलं शिकवलं नव्हतं. मी आता वेगळा सिक्वेन्स घेतोय कारण मला काही गोष्टी फक्त हायलाइट करायच्या. तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0 केव्हा येतो, ए बार डॉट बी बार 0 केव्हा येतो याच्या अगोदर सांगा. जर ते दोन्ही वेक्टर कसे असतील, परपेंडिक्युलर असतील, ए बार अँड बी बार जर परपेंडिक्युलर असतील तर 0 येतो. ए बार आणि बी बार जर पॅरलल असतील, ए बार अँड बी बार आर पॅरलल, देन काय येतं रे, ए बार डॉट बी बार काय येतो, फक्त ए बी येतो. हा प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड. का प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड येतो, तर पॅरलल असतील तर हा थिटा 0 येतो. मग कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे एबी इंटू 1 काय येतं, फक्त एबी. आणि परपेंडिक्युलर असतील तर ह्या थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री येते, मग हे कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते, म्हणून एबी इंटू 0 काय येतं, 0 येतं. मग आता इथं हा डॉट प्रोडक्ट घेतला, आय कॅप डॉट आय कॅप, आय कॅप डॉट आय कॅप, त्यांच्या मॅग्निट्यूडचा अजून एक पाचवी प्रॉपर्टी आहे, ए बार डॉट ए बार, सेल्फ डॉट प्रोडक्ट काय असतो, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. मग इथे आय कॅप डॉट आय कॅप काय होणार आहे, 1 होणार आहे. आय कॅप डॉट जे कॅप काय होईल, 0, आणि आय कॅप डॉट के कॅप काय होईल, 0. मग हे आय कॅप डॉट आय कॅप 1 झालं तर हे A1 B1 येतं फक्त. आता परत इकडे मल्टिप्लाय केलं तर जे कॅप डॉट आय कॅप 0 येईल, जे कॅप डॉट के कॅप 0 येईल, आणि हे जे कॅप डॉट जे कॅप 1 येईल, म्हणजे A2 B2 होईल. आता परत इकडे के कॅप डॉट आय कॅप 0 होईल, के कॅप डॉट जे कॅप 0 होईल, आणि के कॅप डॉट के कॅप 1 होईल, म्हणजे इथे A3 B3 येईल, A3 B3 येईल. तर हा डॉट प्रोडक्ट येतो. म्हणजे काय, फक्त त्यांचे जे कंपोनंट असतात आय आय जे जे आणि के के जे, त्यांच्या त्या कंपोनंटच्या प्रोडक्टची एडिशन घेतो आपण, तेव्हा आपल्याला मिळतो तो डॉट प्रोडक्ट. कळलं? त्याच्यानंतर 6 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे, दोन वेक्टर मधला अँगल काढायचा असेल तर तो कसा काढतो आपण, कॉस थिटा इज इक्वल टू हे एबी इकडे ट्रान्सपोज केलं तर ए बार डॉट बी बार अपॉन एबी. आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी माहित पाहिजे किंवा काढता यायला पाहिजे दिलेल्या सिच्युएशन वरून, आणि ए बार डॉट बी बार पण तिथं दिलेला पाहिजे किंवा काढता यायला पाहिजे. तर मग त्यांच्यामधला अँगल आपण तसा काढतो, कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. तर हे पॉइंट्स लक्षात आले का सगळे, डॉट प्रॉडक्ट आणि त्याच्या प्रॉपर्टीज. अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जो शिकलो होतो, तर ते काय शिकलो होतो अजून एक, ठीक आहे, इथे मी लिहितो हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून, आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप काय येतं, 1 येतं या प्रॉपर्टीवरून. त्याच्यानंतर आय कॅप डॉट जे कॅप, जे कॅप डॉट आय कॅप. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी की इथे मेन्शन करायला पाहिजे, इथे मेन्शन करतो 9 नंबरची, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार असतं. डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह असतो. का कम्युटेटिव्ह, तर इथं डायरेक्शन काही मॅटर करत नाही, हा स्केलर मध्ये येतो, म्हणजे उलटा घेतला तरी तो स्केलर मध्येच येणार. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार हा कम्युटेटिव्ह लॉ सगळ्यात महत्वाचा आहे डॉट प्रोडक्ट मध्ये. मग हे आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट आय कॅप, हे दोन्ही कम्युटेटिव्ह आहेत, पण काय येणार, आय कॅप डॉट जे कॅप आणि जे कॅप डॉट आय कॅप 0 येणार. तसंच जे कॅप डॉट के कॅप आणि के कॅप डॉट जे कॅप कम्युटेटिव्ह आहेत आणि 0 येतील, कारण ते परपेंडिक्युलर आहेत ना एकमेकांना. आय कॅप हे सगळे ऍक्सिसच्या अलॉंग आहेत 3, आणि के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू आय कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 0 येणार. बरोबर आहे? तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लिहिल्या, आणि याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं जे शिकलो होतो, तर ते काय शिकलो होतो रे आपण, प्रोजेक्शन. पण मी दोन्ही वेक्टर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट शिकवल्यावर प्रोजेक्शन लिहिलं होतं, कारण तिथं आपल्याला स्केलर प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शन दोन्ही गोष्टी शिकायच्या होत्या. तर दोन्ही प्रोडक्ट झाल्यावर आपण प्रोजेक्शन घेऊया. समजलं? प्रोजेक्शन आठवतंय का पण तुम्हाला प्रोजेक्शन?